नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि मध्यंतरी मी कुठे गेलो होतो, लंडनला. आणि येताना कतार एअरवेजमध्ये मला खायचं काही नव्हतं, तर म्हणे ॲटलिस्ट डेझर्ट घ्या. मग ते डेझर्ट आल्यानंतर मी थोडंसं खाऊन पाहिलं आणि खाल्ल्यानंतर प्रेमात पडलो. आणि खाताना असं लक्षात आलं अतिशय साधा प्रकार आहे आणि तो आपण करायला पाहिजे. तर त्याला मी नाव दे, त्यांचं नाव वेगळं होतं, काहीतरी पुडिंग वगैरे अशा टाईपचा प्रकार, काहीतरी कॅरेट पुडिंग अँड ऑल दिस विथ ऑल असं काहीतरी नाव. मी सरळ म्हणलं गाजराचं पायसम. चला सुरुवात करू. साधारण अर्धा लिटर दूध उकळत ठेवलं आहे आणि हे बारीक चिरलेले गाजर त्यांनी किसलेले घातले होते. मी हे अगदी बारीक चिरून घेतलेत गाजर. ह्याला छान उकळून घ्यायचं आहे. थोडे वेलचीचे दाणे, वेलचीचे दाणे काढून कुटायचे आहेत आणि खूप असं बारीक पावडर नाही करायची. दुसऱ्या एका पॅनमध्ये एक अर्धा चमचा तूप, त्यामध्ये ही चमचाभर कणिक, या थोडंसं आपण भाजून घेऊ. याच्यात अगदी थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकून याची पेस्ट आपण करून घेऊ. अशी गॅस बंद करायचा. पाण्याच्या ऐवजी दूध घातलं तरी चालेल. प्रमाण एकदा तुम्हाला परत सांगतो की अर्धा लिटर जर दूध असेल तर 1 वाटी बारीक चिरलेला गाजर आणि पाव वाटी कणिक असते तिची पेस्ट, एवढं घालायचं. साखर तुम्ही तुमच्या मर्जीनुसार. आणि नंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं क्रीमही घालायचं आहे. साधारण एवढं घट्ट झाल्यानंतर साखर घालायची. साखर शेवटी का घालायची, एक छान टिप तुम्हाला देतो मी. आपण खीर किंवा बासुंदी जेव्हा बनवतो तेव्हा मी नेहमी म्हणतो, किंवा घरची आपली जुनी जाणती मंडळी म्हणत असतील, की साखर सगळ्यात शेवटी घाला. ती यासाठी की आपण 1 लिटर दुधाची जर खीर बनवत असू आणि त्या हिशोबाने जर पहिले साखर घातली तर ती जास्त होते, कारण दूध आटतं. म्हणून दूध आटल्यानंतर जी क्वांटिटी उरते त्यानुसार साखर घाला. महत्त्वाची टीप आहे. साखरेनंतर सगळ्यात शेवटी यामध्ये मी फ्रेश क्रीम घालतो आहे. ते पण ऑप्शनल आहे, तुम्हाला ठेवायचं, घालायचं, नाही घालायचं. त्याला थंड करायचं आहे, आपल्याला थंड करायला ठेवू आपण. आणि गार्निशिंगसाठी छान गाजराचे असे जुलियन्स करून घेऊ आपण. थंड करण्यापूर्वी चिमूटभर मीठ यामध्ये घातलं की याची टेस्ट जी आहे ती अप्रतिम होईल.